कसबा बावड्यातील जयभवानी गल्ली परिसरात मयत समीक्षा नरसिंगे ही आई आणि लहान बहीण भावासोबत राहत होती. समीक्षा हिचा सन 2018मध्ये लक्षतीर्थ वसाहत परिसरात राहणाऱ्या रोहित धुमाळ याच्याशी विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या 3 महिन्यातच पतीशी पटत नसल्यानं ती आपल्या आई आणि बहीण भावासोबत कसबा बावड्यात राहू लागली. मयत समीक्षा ही गेल्या काही वर्षांपासून इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातूनच तिची तेलंगणा इथून कोल्हापुरात राहण्यास आलेली परप्रांतीय तरुणी आयशू अंपले हिच्याशी आणि संशयित सतीश यादव या तरुणाशी ओळख झाली होती. गेल्या 3 महिन्यांपासून समीक्षा धुमाळ ही तिची परप्रांतीय मैत्रीण आयशू आणि कोल्हापूर शहरात राहणारा संशयित सतीश यादव असे तिघे मिळून सरनोबतवाडी परिसरात एका 2 BHK फ्लॅटमध्ये मैत्रीपूर्ण संबंधातून एकत्र राहत होते. तिघेही इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत असल्यानं संशयित सतीश यादव आणि मयत समीक्षा धुमाळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. मयत समीक्षा आणि संशयित सतीश यादव या दोघांच्यात वारंवार वादावादी होत असल्यानं गेल्या 8 दिवसांपासून समीक्षा ही तिची परप्रांतीय मैत्रीण आयशू हिला सोबत घेऊन कसबा बावडा इथं माहेरी आईकडे राहत होती. दरम्यान आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सरनोबतवाडी इथल्या खोलीतील साहित्य आणण्यासाठी मयत समीक्षा आणि तिची मैत्रीण आयुषू या दोघी सरनोबतवाडीला गेल्या. याची माहिती मिळताच संशयित सतीश यादव हा सरनोबतवाडी इथं गेला आणि त्यानं खोलीत जाऊन समीक्षा हिच्यावर चाकूनं वार केले. यामुळे समीक्षा रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली. यानंतर संशयित सतीश यादव यानं खोलीला बाहेरून कडी लावून दुचाकीवरून तिथून पळ काढला. समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर भयभीत झालेली तिची मैत्रीण आयशू हिनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण बाहेरून कडी लावल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं वसगडे इथला तिचा मित्र अभिषेक सोनवणे याच्याशी फोनवरून संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अभिषेक दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचला आणि त्यानं खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर आयशू ही भयभीत होऊन जोरजोरात रडत होती. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अभिषेक सोनवणे यानं तात्काळ एका ऑटो रिक्षातून गंभीर जखमी अवस्थेतील समीक्षाला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं. मात्र समीक्षाची प्रकृती गंभीर असल्यानं पुन्हा रिक्षातून CPR इथं घेऊन आला. मात्र बराच वेळ रक्तस्राव झाल्यानं समीक्षाचा मृत्यू झाल्याचं CPR मधील डॉक्टरांनी सांगितलं. याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे पोलीस फौजफाटा घेऊन CPR मध्ये दाखल झाले. पाठोपाठ गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील CPR मध्ये दाखल झाले. पोलिसांकडून मयत समीक्षाचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून माहिती घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. दरम्यान सायंकाळच्या सुमारास करवीर पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी देखील CPR मध्ये येऊन घटनेची माहिती घेतली. समीक्षा धुमाळ हिचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचं निश्चित कारण समजू शकलेलं नाही. मात्र व्यावसायिक वादातून किंवा मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून समीक्षाचा खून करण्यात आल्याची चर्चा CPR आवारात सुरू होती.